काही कुठे छुपा विरोध दिसतोय त्या दौऱ्याला? छुपा काय याचा उघड आहे. सगळे ओबीसीचे नेते छगन भुजबळने एकत्र केले आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी ताकदीने प्रयत्न केले, पण बाकीच्याला आम्ही दोष देत नाही, विरोधक पण म्हणत नाहीत. सगळा मराठ्यांचा आरक्षणाचा मारेकरी आणि मराठ्यांचे पोरं मरावे ही भूमिका छगन भुजबळची. मतं मात्र त्याला मराठ्यांचे लागते. अल्टिमेट झालाय का किंवा त्याच्यानंतर ते आता आपली भूमिका काय असणार? अल्टिमेटचा दिवस जवळ आला. बोलाबोली रोज चालू आहे. रोज ते बी कदरांना फोन लावायला, मी बी कदरांना बोलायला, पण मला लागते कृती. अंमलबजावणी आहे का, काय केलंय काय नाही हे सांगायचं आम्ही ऐकतोय, परंतु मी समाजाचाच. त्याच्यामुळे 13 तारखेच्या नंतर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सरळ भूमिका की 13 तारखेच्या नंतर जर सरकारने निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रातली बैठक बोलवायची आणि काय करायचं त्याच्यानंतर ठरवायचं. आमच्याकडून कुठंही त्या अगोदर काही केलं जाणार नाही. राज्यात वारकऱ्यांचे मन दुखतील असंही काही होणार नाहीये, कारण शेवटी विठुरायाच्या पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जनता गेली आणि तिथं महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडून कृत्य होणार नाही हे मनानं सांगितलं मी तुम्हाला. कारण आमचं कुठलंही आव्हान नाही, कारण देवाच्या ठिकाणी धर्माच्या ठिकाणी आम्ही कधी आडकाठी आणत नाही. तिथं राजकारण तिथं आरक्षण हे दोन्ही विषय आम्ही देव धर्मात अजिबात आणत नाहीत. जर त्या काळात उगा एखादा आंदोलन करायचा प्रयत्न केला तर शेवटी वारकरी जनता ही आपली गोरगरीब गेलेली, त्यांना पळण्यात काही राडा होऊ नये, त्यांची काही चेंगराचेंगरी होऊ नये हे उद्देश आमच्या डोळ्यासमोर ठेवून वारकऱ्याला कुठं होईल असं आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही, घेणार पण कधी नाही. कारण वारकरी देवधर्म धर्म शेवटी आमच्यासाठी जीव की प्राण आहे. आरक्षणाची लढाई वेगळ्या मार्गाने आम्ही करू, अशा ठिकाणी आम्ही राजकारण किंवा आरक्षण पंढरीच्या विठुरायाच्या आषाढी वारीत आणणार नाहीत. आम्ही मात्र 13 तारखेच्या नंतर काय सरकार करते त्याच्यानंतर बघू. काय दादा आज इथल्या लोकसभेच्या पराभवाने दिलेला आहे की जमीन मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल होता त्या अहवाल सादर करण्यात त्याला मुदतवाढ जी आहे ते न्यायालयानं त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलेलं आहे. काय एकूण सकारात्मक आहे त्या दृष्टीने? बघा, सरकारनं जर आता सिद्ध केलंय की मराठा समाज 10% मागास सिद्ध आहे, कायदा सांगतो 50%च्या आत घेतलं पाहिजे. आम्हाला ते मान्य आहे, पण कधी 10% आरक्षण हे 27% ओबीसी आरक्षणात घेतलं. कारण कायदा तसं सांगतो की जी जात किंवा जो समूह मागास सिद्ध झालाय सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या त्याला ओबीसी आरक्षणात घेतलं पाहिजे, 27% आरक्षणात घेतलं पाहिजे. 50%च्या आत 10% आरक्षण घ्यावं आणि नंतर मर्यादा वाढायची तर वाढवावं, पण तर मग आम्हाला ते मान्य नसतं. आधी मात्र अल्टिमेटमचा दिवस सुरूच आहे. रात्रीचा शेवटचा संवाद सरकार प्रतिनिधी किंवा मंत्री यांच्याशी काय झालं? आरक्षणावर नाही झाला. शंभूराजे देसाई साहेबांना आम्ही रात्री फोन लावला होता. ते इथले कलेक्टर महोदयांकडून काही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत, सर्टिफिकेट देण्याबाबत, त्याला नोंदी शोधण्याच्या बाबत लवकर प्रमाणपत्र दिले जात नाहीत. त्यामुळं आता ते कसं देत जात नाही हे आणखी माहिती नाही, पण जाणून बुजून दिले जात नाहीत की काय त्या संदर्भात मात्र चर्चा केली की सरकार म्हणून आपण आमच्या लोकांना अडचण येऊ नये. आमची पोरं शिकायला लागले, त्यांना सर्टिफिकेटची गरज आहे, त्यांचे जर वंशावळ निघाली, त्यांच्या जर नोंदी निघाल्या तर त्यांना देणं आवश्यक आहे. तर आम्ही शंभूराजे देसाई साहेबांना पण सांगितलंय आणि या धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलं की सोडवा नसता आम्हाला धाराशिवमध्ये येऊन कलेक्टर ऑफिस पुऱ्या महाराष्ट्राला आंदोलन करावं लागणार आहे. त्यांनी सांगितलं 9-10 वाजायच्या आत आम्ही कलेक्टर महोदयाशी बोलून जे धाराशिव जिल्ह्यातले प्रमाणपत्र आहेत ते सगळे द्यायला लावतो आणि नोंदी सुद्धा शोधायचं काम सुरू ठेवतो हे त्यांनी सांगितलंय. एवढीच मात्र चर्चा झालेली, बाकीची नाही. धन्यवाद. गेले तरी सगळ्या कागदपत्राची पाहणी केली. 5,000 कागदपत्र सापडले पण उत्तीर्ण झाले आणि त्याला प्रॉपर स्कॅनिंग आणि हे करावं लागणार आहे. त्यासाठी बराच काळ लागणार आहे. राज्य सरकारकडे जमा पण करणार. बघूयात ना काय केलंय हे शंभूराजे साहेब सांगतील. समितीनं काय केलंय, काय पुरावे मिळाले, गॅजेट आणलंय का, आमच्याकडे सुद्धा गॅजेट उपलब्ध आहेत, हे काय वेगळे नाहीयेत, शंभूराजे साहेब सांगतील. आता शंभूराजे साहेबांवरती विश्वास ठेवलाय, पुन्हा एकदा मराठ्यांनी शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांवरती ठेवला. आपण बीड जिल्ह्याचा दौरा करत आहात. याच्या अगोदर परवानग्या नाकारल्या, परत परवानग्या दिल्या गेल्या, आज दौरा करताय आपण. या दौऱ्याकडे नेमकं मराठा समाज आतापर्यंत
मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळी फारशी काही सकारात्मक चर्चा झाली नाही. सत्ताधारी आणि विरोधकांचं एकमत नाही झालं. आज शेवटचा दिवस आज म्हणावा लागेल. त्यामुळे विधान परिषद आहे आणि नंतर समाज. आणि आजही मराठा आरक्षणाबाबत गदारोळ होण्याची शक्यता आहे, कारण काल कामकाज जे आहे ते 4 वेळा स्थगित केलं आणि नंतरही स्थगित करण्यात आलं. त्याच्यात तुमचं आव्हान काय असणार आहे ते सगळ्या आमदारांना, मंत्र्यांना? सगळ्याच मंत्र्याला आघाडीचे असतील किंवा युतीचे असतील सगळ्यांना आव्हान आहे की आमचं हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आहे. आमच्या सरकारी नोंदी सापडल्यात. सगळ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून लावून धरलं पाहिजे. विरोधकांनी तरी का पळावं, त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं किंवा त्यांची भूमिका तरी स्पष्ट व्हायला पाहिजे. ते आम्हाला मिळू द्यायचे की नाही, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे की नाही, हे विरोधकांचं सुद्धा आम्हाला कळणं खरंच गरजेचं वाटायला लागले. आणि सत्ताधाऱ्यांचं सुद्धा दोघांनी एकदा सांगून टाका आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही, आम्ही आमचं बघतो काय करायचं. आरक्षणाच्या नेमक्या मराठा समाजाला संदेश देणार आहात आणि त्या दौऱ्याला ज्या पद्धतीने विरोध होतोय त्या विरोधाला काय उत्तर द्यायला? या दौऱ्याला फक्त न्याय म्हणून बघतोय, आमच्या वेदना म्हणून बघतोय. आमच्या मराठ्यांच्या लेकरा बाळाला आरक्षण मिळावं ओबीसी मधून, आमचं ते हक्काचं हे आम्हाला मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. या दौऱ्याचा हा उद्देश आहे. जातीवाद कमी वाढवला आहे छगन भुजबळांना, तो कमी व्हावा या दौऱ्याचा उद्देश आहे. कायदा सुव्यवस्था छगन भुजबळला बिघडायची, आम्हाला ती बिघडू द्यायची नाही म्हणून शांतता रॅली आम्ही जिल्ह्यात ठेवली. आमचा उद्देश साफ आहे, कारण जनता शेवटी आम्ही गोरगरीब आहेत, आम्हाला त्रास होईल एवढाच. भुजबळा पाठोपाठ धनंजय मुंडे सांगून टाकावं की आमचा विरोध आहे का पाठिंबा आहे? हा, मग आरक्षणाची चर्चा होती. सरकार देईल नाही देईल, विरोधकांनी जायला पाहिजे होतं ओबीसीतून आरक्षण द्या म्हणायला. म्हणजे तुमचा बी काय छुपा पाठिंबा आहे का काय मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळू नये महाविकास आघाडीचा, आणि सरकारचं बी एक काय की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. म्हणजे एकानं हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं करायचं, असा मला काहीतरी डाव दिसायला लागलाय महाविकास आघाडीचा पण आणि सरकारचा पण. एकमेकाच्या बोलवायचं एकमेकाला आणि जात नाहीयेत, याचा अर्थ स्पष्ट भूमिका दोघांकडून बी होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. पण जनता वळखायला लागली आता की तुम्ही ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून. सरकार पण आणि विरोधी पण नक्की डाव रचतंय असं समाजाला कळायला लागले, म्हणून आता समाजच रस्त्यावर उतरायला लागला. तुम्हाला दोघाला सोडून सकारात्मक बातमी आपल्या काळात त्यांच्या मिस्टरांनी जे आहे ते आपल्या विरोधात भूमिका घेतली, फडणवीस यांचं समर्थन केलं होतं. आज त्यांनी आपली भेट घेतलेली, काय नेमकी चर्चा झाली आणि हा इफेक्ट म्हणायचं मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा? अर्चना पाटील यांनी भेट घेतली, लोकसभेचा पराभूत असं म्हणजे टोचून गेल्यासारखं नाही. चेहरा पण शेवटी समाज म्हणून ते आले असते. काही चर्चा झाली लोकसभेचा इफेक्ट, आपल्या आंदोलनाचा इफेक्ट म्हणता असं? अजिबात ते समाज म्हणून आले असते आणि समाज म्हणून आल्यावर कोणी आला तरी आम्हाला स्वीकारावं लागणार आहे असं. आणि तिथे मोठा पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. सगळ्या महाराष्ट्राचा आजच्या रॅलीकडे लक्ष आहे. काय नाही महत्वाचं काय नाही, सगळ्या जिल्ह्यातच रॅल्या चांगल्या झाल्या. सगळ्यात मराठा लागते तसाच वीसचाही मराठा येणार आहे, जालन्याचा पण येणार आहे, संभाजीनगरचा सुद्धा, छत्रपती संभाजीनगर सुद्धा मराठा सगळा येणार आहे. असं काय नाही. पोलीस बंदोबस्त सगळ्याच एसपी साहेबांनी चांगलाच बंदोबस्त दिला सगळ्यात. तसंच बीडचे सुद्धा एसपी साहेब गेले, आपल्या जालन्याचे, संभाजीनगरचे सध्या तरी गेलेत बुवा. आधी परवानग्या समिती ही 8 समिती 8 जण